त्यांच्या टीमचं हे यश आहे। कॉमेंटेटरनी सांगितलं मगाशी अगदी शेवटी की मी अनेक या अशा ठिकाणी कॉमेंट्री दिलेली आहे, समालोचन केलेलं आहे, पण अशी प्रतियोगिता मी प्रथमच पाहतो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने। आणि हे वाणगावचं वैशिष्ट्य आहे की दरवर्षी सातत्याने ह्या अशा स्पर्धा होतात। आणि विशेष म्हणजे आज हे वाणगाव प्रीमियर लीग म्हणजे फक्त वाणगावचेच खेळाडू याच्यामध्ये सहभागी झाले होते, हे विशेष आहे। याच्यामध्ये विशेष कौतुक करण्यासारखं म्हणजे आता संजय फायटर्सचा हिमेश दुबळा ह्याचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी जे 2-3 झेल घेतलेले आहेत, अप्रतिम असे झेल, 2 वेळा तर त्यांनी अगदी झोकून दिलेलं आहे स्वतःला, असं सुंदर असे झेल घेतले म्हणजे सगळ्यांचं डोळ्याचं पारणं फिटेल असे सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। कॅप्टन सत्यम ठाकूर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, त्यांचंही खूप खूप स्वागत। हिमेशसाठी ना अभिषेक ठाकूरकडनं नायकीचे शूज दिले आणि क्रिकेट शूज त्याला 7 नंबरचे। अच्छा, अभिषेक ठाकूर टिंकू आणि नाही आपला इकडे अभिषेक टिंकू। अच्छा नहीं अपने घर के बब्बल भैया। अच्छा बब्बल अच्छा। जरा एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हिमेश दुबळा याच्यासाठी अभिषेक ठाकूर यांच्याकडून नायकीचे शूज आणि किट बक्षीस म्हणून देण्यात येतोय, त्याचं खूप खूप अभिनंदन आणि दात्यांनाही खूप खूप धन्यवाद। मी नाइट राइडर्स से पास्ट मैनेजर, कलकत्ता नाइट राइडर्स से पास्ट मैनेजर। अभिषेक ठाकूर फक्त नाव घेतलं पण त्यांचं पद सांगितलं नाही। अभिषेक ठाकूर हे कलकत्ता नाइट रायडर्सचे पास्ट मॅनेजर, माजी व्यवस्थापक, कलकत्ता नाइट रायडर्स आपल्याला माहिती आहे IPL ची टीम, त्याचे माजी व्यवस्थापक होते। तर ही अशा व्यक्ती सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी आपला सुद्धा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे। मला त्यांचं खूप खूप कौतुक करावंसं वाटतं। आयोजकांना तर खूप खूप धन्यवाद का ज्याच्यातून ह्या वाणगावचं कसा वाणगाव एकसंध आहे, एकोपा कसा आहे, तत्वासाठी जरी भांडत असू तरी आपण सतत एकत्र आहोत, गावच्या विकासाला गती देण्याचं काम सतत करत आलेलो आहोत। म्हणून या संबंध पालघर जिल्ह्यामध्ये वाणगावचं असं एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्याला ह्या क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगलं असं गती देण्याचं काम केलेलं आहे। मी पुन्हा एकदा सर्व विजयी संघांचं अभिनंदन करतो, आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि इथे थांबतो। मी डॉक्टर भावेश कंसारा यांना विनंती करतो की त्यांनी अभिनंदन करावं। आजच्या या फायनल क्रिकेट स्पर्धेत जे आपण रोमांच खेळ बघितला आणि खरोखरच गावातील एवढी मुलं आपण एकसाथ खेळताना बघतो, हेच आपल्या गावाचं वैशिष्ट्य आहे। आणि सगळ्या खेळाडूंना पुन्हा मी धन्यवाद देईन की ते ज्या प्रकारे खेळलेले आहेत, तसेच प्रति संघात सुद्धा जे खेळाडू कन्सिस्टंटली 4 मॅच खेळले आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन। त्यांच्याही स्टॅमिनाला खरोखर दाद द्यावी लागेल। आणि परत एकदा जिंकलेल्या संघाला खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढ्या कन्सिस्टंटली व्यवस्थित खेळून शेवटचा सामना खूप सुंदर रीतीने जिंकला। तसेच आधीचेही जे खेळाडू खेळून गेलेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद। आणि आयोजकांना, स्पेशली ज्या लोकांनी या स्पर्धेला आयोजन करण्यामध्ये जी मेहनत घेतलेली आहे आणि ज्या सुंदर प्रकारे आणि शिस्त पद्धतीने जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे, हा कार्यक्रम अशाच प्रकारे दर 6 महिन्याला जर अरेंज केला तर खरोखर आपल्या गावातील मुलं कोण कोण आहेत एकमेकांना ओळखतील तरी। आणि माझ्या या कार्यक्रमासाठी आयोजकांना अशाच प्रकारे पूर्ण पद्धतीने आपण मदत करू आणि असेच कार्यक्रम योजत राहावेत अशी अपेक्षा करू। आणि माझे 2 संपवतो। धन्यवाद।
सर्वांना नमस्कार. आज खरंच जी सगळे खेळाडू प्रेमी, क्रिकेट प्रेमी जे आतुरतेने वाट बघत होते, ज्या ठाकूर ब्रदर्स क्रिकेटाची, ते आज फायनल झालेलं आहे. परंतु मला एकच इथे सांगावं असं वाटते की ठाकूर परिवार जे सत्तमभाई आणि करणभाई, कुणालभाई ह्यांनी पूर्ण वानगाव आपला एक परिवार आहे आणि हा परिवार वर्षातून एकदा ना एकदा तरी एकत्र यावा आणि त्या कुठल्या ना कुठल्या प्रसंगी एकत्र यावा या उद्देशाने, आणि त्यांनी जो निश्चय करतात की आपण क्रिकेटच्या माध्यमातून का नसो पण संपूर्ण वानगावमधून जे ठाकूर परिवार आहे ते सगळ्या आपला परिवार समजून सगळ्यांना एकत्र जी खेळण्याची संधी देतात आणि जी सगळ्यांना ओळखण्याची जी चालना देतात, त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो की तुम्ही जी सत्तमभाई, करणभाई, तुम्ही जी तुमची ठाकूर ब्रदर्स जी लिंक आहे ही अशीच कायमस्वरूपी राहू द्या आणि आमचे जे वानगावचे सर्व क्रिकेट प्रेमी आहेत आणि हा क्रिकेट प्रेम म्हणजे तुमचा परिवारच आहे, यांना असं तुम्ही वर्षून वर्ष एकत्र ठेवा जेणेकरून तुमचं आमचं नातं हे घनिष्ठ वर्षून वर्ष राहील. आणि क्रिकेट हा राजकारणातील एक प्रकार आहे की एकाला हार आणि एकाला जीत ही मानावीच लागते. बरेचसे सामने झाले, त्याच्यात कोणाची जीत कोणाची हार, परंतु अंतिम हा सामना आज झाला, त्याच्यात जसं राजकारणात एकाला हार आणि एकाला जीत मानावी लागते, तसंच आज या अंतिम सामन्यात पाहावं दिसते की कंसारा फायटरने सामना जिंकलेला आहे आणि एक दुसरा संघ हरलेला आहे. परंतु सर्व संघांना शुभेच्छा देतो की तुम्ही पुढील वर्षी प्रयत्न करून, जसा कंसारा फायटर आज सामना जिंकलेला आहे तसा तुम्ही पुढील वर्षी प्रयत्न करून नक्की तुम्ही जिंकावा. आणि पुन्हा एकदा मी नियोजकांचं अतिशय सुंदर असं नियोजन की कुठल्याही सर्व आज 7-8 दिवस झाले, दिवस रात्र सामने चालू आहेत, परंतु कुठल्याही सामन्यामध्ये कुठलीही अडचण न येता एकदम नीटनेटकेपणाने जे नियमाचे असेल कुठल्याही ह्याचं पालन करून जे सामने संपवले. खरोखर नियोजकांचीही ह्याच्यात खूपच मेहनत असते, त्यांचंही खूप खूप धन्यवाद मानतो. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की ठाकूर ब्रदर्स जे नाव आहे ते एक ब्रँडच आहे आणि आज पुन्हा तुम्ही या क्रिकेटच्या माध्यमातून का असो ना पण तुम्ही सगळ्या या वानगाव प्रेमियांना दाखवून दिलेलं आहे की सर्व वानगाव हा आपलाच परिवार आहे आणि आपण सर्व एकत्रच आहोत. आज इथे मला बोलवलं, सर्वांचं मी या ठाकूर ब्रदर्सचं धन्यवाद मानतो. तसेच सर्व जे आपले कंसारा फायटर जे विजेती झालेले आहेत त्यांना शुभेच्छा देतो. तसेच जी आपली दुसरी टीम आहे त्यांनाही शुभेच्छा देतो का तुम्ही पुढच्या वर्षी नक्की मेहनत करा आणि नक्की तुम्ही सामना विजेता होण्याचा प्रयत्न करा. आमच्याकडून छोटी ना मोठी मदत तुम्हाला नेहमी असणारच आहे. वर्षून वर्ष तुम्ही असेच एकत्र खेळत राहा, असेच एकत्र मावळत राहा. कारण की आज तुम्ही खेळत असताना, आम्ही क्रिकेटच्या बाहेर असताना आम्हाला आनंद वाटतो की खूप छान खेळतायत. हाच आनंद आज पूर्ण वानगावमध्ये सगळ्यांच्या मनामनात असेल. परंतु हे करत असताना सर्व खूप मेहनत अडीअडचणी येत असतातच, पण त्याच्यात सिद्ध करणार हे करणभाई आणि सत्तमभाई, कुणालभाई किंवा आमचे उपसरपंच भाई यांनी जी मेहनत घेतलेली आहे, खरोखर अशीच मेहनत तुम्ही भाई घेत राहा. आम्ही तुमच्या मदतीसाठी छोटं मोठं काम आम्ही करत राहू तुमच्याबरोबर. जास्त न बोलता इथे थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित मान्यवर आणि क्रिकेट प्रेमी सर्व मंडळी,
फार सुंदर टुर्नामेंट आपण सगळ्यांच्या सहाय्याने आपण पार पाडलेली आहे. त्याबद्दल प्रथमतः विजेत्या टीमचे मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. आणि खरे अभिनंदनाचे पात्र आहेत ते संजय फायटर्स टीम, ज्यांनी लागोपाठ 4 मॅचेस खेळलेल्या आहेत. एक मॅच खेळली तर इकडे घाम सुटतो, परंतु लागोपाठ 4 मॅच खेळणे ही काही खायची गोष्ट नाही आणि त्यांनी ते करून दाखवलेलं, त्याबद्दल पुन्हा त्यांचे मी एकदा अभिनंदन करतो. आणि एक सूचना फक्त आपल्याला करतो, आनंदाची सूचना आहे. आजच आमच्या कुणाल, करण आणि सत्यमशी बोलणं झालेलं आहे. 26 जानेवारी ते 1 मार्च ह्या दरम्यान ही जी आपली ही टुर्नामेंट होते आता VPL, त्याच्या व्यतिरिक्त एक T20 टुर्नामेंट वाणगावमध्ये भरवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी वाणगावच्या खेळाडूंनी तयारी ठेवावी. त्याच्या नियोजन कुणाल, करण आणि सत्यम आणि आपले काही मंडळी मिळून करतील, त्यावर आमचं पूर्ण सहकार्य राहील. एवढंच बोलतो. आणि अशाच प्रकारे प्रेम भावनेने सगळ्यांनी खेळात सहभागी व्हा आणि वाणगावची एकता म्हणजे युवकांच्या हातातली एकता जी आहे ती आपण अशाच प्रकारे प्रस्थापित करा, एवढंच सांगतो. आणि आपल्या सगळ्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे ही VPL टुर्नामेंटमध्ये जे सर्व आपले 10 टीमचे जे मालक आहेत त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं त्यांचे धन्यवाद. विशेषतः म्हणजे पंकज दीक्षित ज्यांनी हे पूर्ण टुर्नामेंटसाठी आपले अहोरात्र मेहनत घेतलेली आहे, त्यांना विशेष धन्यवाद. आणि जे कमिटी मेंबर्स आहेत, 25 लोकांची कमिटी होती, त्यांनी जे सगळं टीम म्हणजे ग्राउंड तयार करण्यापासून शेवटपर्यंत जी मेहनत घेतली त्यांच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि पुढेही असंच सहकार्य आमच्या कुटुंबाला आणि आम्हाला राहावं ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून मी करतो. हॅलो. आवाज खराब आहे तरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. सर्व जेवढे आहेत ते माझे मित्र आहेत, ते इथे जेवढे उभे आहेत ते, आणि त्यांनी मला प्रत्येक टीमने सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आमच्या कमिटीतर्फे. आणि तुम्ही असंच सहकार्य करत राहा. जेव्हापर्यंत मला चालायची ताकद आहे तेव्हापर्यंत मी टुर्नामेंट करत राहीन. चला, धन्यवाद. एक रिक्वेस्ट आहे, दोन्ही टीम फायनलची इथे समोर येऊन जा एक वेळ प्लीज. आणि आता ज्याचा इंतजार आहे तो संपला आहे. सर्वप्रथम आजच्या या फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द फायनल मॅन ऑफ द मॅच फायनल साठी आनंद 2 विकेट. मी सत्यमला विनंती करतो आता बेस्ट बॅट्समॅन वाणगाव प्रीमियर लीगचा आपला बेस्ट बॅट्समॅन आहे गुरुजी मास्टर हर्षल पाटील. करण भाई, आपण बेस्ट बॅट्समॅनच्या हर्षल आलाय का? हर्षल MSK वॉरियर्सचा एखादा खेळाडू किंवा संघ नाही घ्यावं. आणि हे पारितोषिक तहसीलदार अभिजित देशमुख साहेबांकडून आहेत, जे बेस्ट बॅट्समॅन मिळालेलं आहे हर्षल पाटील यांना.
आता कुणाल भाईंना विनंती करतो, बेस्ट बॉलर अभिजित देशमुख साहेबांकडनंच आहे. बेस्ट बॉलर वानगाव प्रीमियर लीगचे आहे. 25 विकेट घेऊन भागेश दोडी, ग्रास लायन्स. भागेश 25 विकेट. ये भागेश लवकर. आता मॅन ऑफ दी सिरीज, मॅन ऑफ दी सिरीज उपसभापती साहेब या, आपण मॅन ऑफ दी सिरीज द्यायचं आहे. आणि मला खूप आनंद होत आहे, कारण माझे 2-3 मित्र होते, ते बोलत होते भाई तुम्ही जास्त दबाव आणू नका. मी बोलत होतो बघ बाबा आपल्या टीममध्ये बॅट्समॅन मिळत नाही मागे, थोडा 2 वर तर हळू खेळ. तर मला न बोलता मला मेसेज पाठवला की भाईंना सांगा मला ही सायकल घ्यायची, मला मारू द्या. तर मॅन ऑफ दी सिरीज 211 रन आणि 13 विकेट घेऊन NVMCCच्या साहिल. साहिलला रोख रक्कम आणि मिथुन पाटकरे अचिवर स्पोर्ट्स तर्फे एक बॅट पण आहेत, कॅश प्राइज पण आहे. आणि पिंटू गाला साहेबांकडनंही आणि ही सायकल. आणि मी ठरवलं होतं माझ्यातर्फे साहिलला, माझ्यातर्फे साहिलला रोख रक्कम 5001 रुपये. मी विनंती करतो सुरेंद्र पाटील सरांना, आपण आता MSK वॉरियर्स 4th आलेले आहेत या VPL सीझन 2 मध्ये. तर MSK वॉरियर्स यांना एक आकर्ष चषक व कॅश प्राइज सुरेंद्र पाटील यांच्याकडून तर्फे MSK वॉरियर्स टीम यांच्या हस्ते. हॅलो हॅलो खूपच चांगलं आयोजन आणि नियोजन केलं होतं आणि खूप दिवसापासून सर्व
VPLची वाट बघत होते आणि त्या आज VPLचा समाप्त झालेला आहे आणि सगळं खेळीमेळीच्या वातावरणात सगळी टुर्नामेंट पार पडलेली आहे आणि अशीच दरवर्षी टुर्नामेंट आपण घेऊ आणि सर्वांना संधी देऊ आणि खूपच खेळीमेळीच्या वातावरणात टुर्नामेंट झालेली आहे आणि पुन्हा एकदा ठाकूर ब्रदर्स यांचं खूपच धन्यवाद. आता डॉक्टर भावेश कंसारा यांना मी विनंती करतो की थर्ड रनर अप वाणगाव प्रीमियर लीगचे ग्रास लायन्स सगळं कॅप्टन व खेळाडू इथे उपस्थित व्हावं. ओनर ठाकूर स्टेजवरती आहेत. ग्रासचे मी पप्पूभाई ठाकूर व रमेश सिंग गवत व्यापारी दोन्ही आणि ग्रास लायन्स टीम यांना विनंती करतो की डॉक्टर भावेश कंसारा यांच्या हस्ते आकर्षक चषक व रोख रक्कम थर्ड रनर अप सर्वप्रथम मी आता इकडे ठाकूर परिवाराचं मी आभार मानतो की त्यांनी हे आयोजन केलं याचं आणि नंतर आपले पंकज दीक्षित आणि ती यांची पूर्ण कमिटी त्यांनी उत्कृष्टरित्या हे नियोजन केलेलं आहे. तरी मी एवढं सांगू इच्छितो की प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. खास करून आपला जो हिमांशू असे नौजवान असे युवक यांना इकडे चांगला प्लॅटफॉर्म भेटतो आहे. त्यांना नक्कीच ह्याच्यामधून आत्मविश्वास भेटणार आहे आणि नक्कीच आपली एक वाणगावची चांगली टीम तयार होईल अशी एक आशा व्यक्त करतो इकडे. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. दरवर्षीप्रमाणे अशीच स्पर्धा आयोजित करावी. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. मी धीरूभाईंना विनंती करतो की आपण वाणगाव प्रीमियर लीगची सेकंड रनर अप टीम जे आता जसं भाई पण बोलले होते की खूपच चांगला खेळून आणि विशेषतः लागोपाठ 4 मॅच खेळून फायनलपर्यंत पोहोचून फर्स्ट रनर अप फायनलमध्ये पोहोचून थोड्याने जे राहिलेत तसेच एक आणि ज्यांचे मला वाटते सगळ्यात जास्त प्रेक्षक पण ग्राउंडवर लागोपाठ 5 दिवस होते आणि एकदम उत्साहाने प्रत्येक मॅचमध्ये सपोर्ट करत होते. तसेच संजय फायटर टीम व संघनायक बाबू गायकवाड व सगळे प्लेयर्स यांनी समर्थकांनी यावं आणि आपल्या ट्रॉफी व संजय यादव, सोहन यादव, विकास यादव, दीपक यादव सगळे ओनर्स टीम बाबू गायकवाड यांची विनंती आहे की त्यांचे 2 खास मित्र आलोक आणि पराग यांनी पण इथे यावं मंचावर. संघनायकांची विनंती आहे आलोक आणि पराग.
मालकांचे धन्यवाद आणि खास करून ठाकूर फॅमिलीचे धन्यवाद. रानभाई, पप्पूभाई, करणभाई, सत्यमभाई नाव घेऊन घेऊन आपण थकतील. त्यांचा सपोर्ट कधी थांबणार नाही. तर त्यांचं खूप 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 आभार आणि सगळ्या खेळाडूंचे आणि त्यांच्या संघ मालकांचे सुद्धा आभार की न भांडता किंवा काही न वाद करता आपली टुर्नामेंट सक्सेसफुल झाली. आणि कंसाळा टायगर्सचे खूप अभिनंदन. आणि माझ्या संघाचे मालक, माझा कॅप्टन, माझे सगळे प्लेयर्स त्यांनी उत्कृष्टपणे साथ दिली. आणि आज संध्याकाळी आम्ही थकलेत, आम्हाला हे आहे ते आहे काही न बोलता त्यांनी आपला 100% इथे दिला. खास करून खूप आभार, अभिनंदन. थँक्यू. आता डॉक्टर भावेश कंसाळकरनं जे प्रत्येक विकेटावर 1000 रुपये होते तसे 9000 रुपये तर कंसाळा टायटन्सच्या एका कॅप्टन किंवा बॉलरनी इथे यावं आणि आपलं हे पारितोषिक घ्यावं. तसेच उपसभापती पिंटू गहला साहेबांकडनं केतनला प्रत्येक षटकावर जे 500 रुपये होते तर केतनने येऊन आपला पारितोषिक घ्यावं. केतन आणि भावेश मोरे. भावेश मोरे. जे केतनला प्रत्येक षटकाराला जे माझ्याकडून आणि भावेश मोरेकडून होतं ते सत्तमभाई होते. केतन भाई आणि करणभाई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावा आणि एक खूपच सक्सेसफुल सीझन 2 वाणगाव प्रीमियर लीग 2023 सीझन 2 ची जी खूपच आणि ऑब्वियसली डिझर्विंग विनर टीम कंसारा टायटन्स यांना त्यांच्या आकर्षक चषक व प्रथम पारितोषिक द्यावं. कंसारा टायटन्स टीम्स कृपया आपण इथे यावं. संघ मालकासह टीम कॅप्टन सगळ्यांनी इथे यावं. त्याचबरोबर एक विशेष इनाम, विशेष रक्कम, विशेष पारितोषिक. मॅचच्या पहिल्या दिवशी जेव्हा सेकंड मॅच जिंकली त्याच्या अगोदरच आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजक पप्पूभाई ठाकूर यांनी सांगितलं होतं की ह्या वर्षीच्या सेकंड सीझनच्या पहिलं पारितोषिक कंसारा टायटन्सच जिंकणार आहे. आणि कुठल्या पण प्रकारची फिक्सिंग नव्हती, एक आत्मविश्वास होता त्यांना आणि ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. सगळ्या खेळाडूंनी त्यांच्याकडनं व्यक्तिगत 5550 रुपये टीमला. एक अजून सांगतो का पप्पूबाईचं प्रेडिक्शन एक नेहमी खरंच ठरते, 99% नाही 100% खरं ठरते. हे आम्ही फार वेळा अनुभवलं आहे. मी करणला विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक विजेता टीमला द्यावं. पुन्हा सर्वांचे एकदा ठाकूर परिवार आणि नवयुग विकास मंडळातर्फे सर्वांचे आभार. सर्व टीम ओनर, खेळाडू, ग्रामस्थ, मान्यवर, पुढच्या सीझनसाठी सर्वांनी तयार राहावे.
धन्यवाद.